नमस्कार. हे डिजिटल एक्सरे मशीन आहे. आपण अत्याधुनिक पद्धतीने हा एक्सरे मशीन आपण उपकरण म्हणून हा घेतला आहे आणि आता पेशंटला अत्यंत विशिष्ट पद्धतीने इथे आपल्याला हाताळता येतं या मशीनवर, जेणेकरून आपल्याला एक बटन दाबल्यास आपल्याला तो खालीवर पण करता येतो, असं जेणेकरून दुःख असलेल्या, वेदनारहित असलेल्या पेशंटला आपण त्याला कमीत कमी पीडा होईल अशी त्याची रचना आहे. म्हणून पेशंटला आपण या पद्धतीने उभा केलं की पेशंटला पाय वाकवणं, स्वतःला वाकवणं, वाकता येत नसणं, अशा पद्धतीचा एक्सरे आपल्याला या मशीनद्वारे आपल्याला करता येतो. आता एका रुग्णाचा नी जॉईंट, त्याला गुडघा वाकवता येत नाही किंवा त्याला बसता येत नाही, म्हणून आपण त्याला स्टँडिंग नी जॉईंट घेतोय आपण. तर त्याला मी बोलवतोय, नितीन चल. हा, काय त्रास होतोय? गुडघा दुखतोय. अच्छा, हा, हे डॉक्टरांनी यांना प्रिस्क्रिप्शन दिलंय की त्यांना हा गुडघ्याचा एक्सरे करायला सांगितलंय. आता आपण हा या रुग्णांचा गुडघ्याचा, नितीन नावाच्या पेशंटचा एक्सरे गुडघ्याचा करूया. चला, उभे राहा, इकडे तोंड करून, इकडे तोंड करू, त्याला चिटकून उभा राहा. इकडे इकडे सुद्धा इकडे तोंड कर ना, मागे कंबर टिकून उभा राहा. हा, सरका मागे असा. हा, या पेशंटला बसता येत नाहीये म्हणून आपण हा स्टँडिंग एक्सरे घेतोय आपण. हा, आता हा नी जॉईंट नावाचा एक्सरे घेतोय आपण. हा, सरळ बघा तुम्ही, सरळ हा पाय अशा रेषेत करायचा, त्याला इकडे इकडे सरळ रेषेत. हा, बस, आता हलायचं नाही, हात बांधून बसा असे. ठीक आहे, आता हलू नका. हा, या पद्धतीने आपण या रुग्णांचा एक्सरे करणार आहोत. आता ही पोझिशन देतोय आपण, किंवा ह्याचं अंतर या पद्धतीने असलं पाहिजे. ही रचना आहे या मशीनची. या पद्धतीने हा एक्सरे आपल्याला पोझिशन घ्यायचा आहे. त्याला आपण आता तिकडे जाऊन केव्ही आणि एमएस लावणार आहोत. तर याच पद्धतीने एक्सरे आपल्याला गुडघ्याचा घ्यायचा आहे. आता आपण केव्ही आणि एमएस देऊन आपण एक्सपोजर करूयात पेशंट. आता आपण त्या रुग्णांचा एक्सरे घेणार आहोत. हा एक्सरे आपण घेतला. अशा पद्धतीने हे शूट होत आहे. या पद्धतीने शूट होते ते. हा, आता हलू नका थोडंही. हा, आता हा एक्सरे शूट झालाय, एक्सरे आलाय आता या पद्धतीने. आता एक्सरे नी जॉईंट केले आपण. आता हा नी जॉईंट एक्सरे केले आपण. आता हे जे दोन्ही हे आपल्या याच्यात सॉफ्ट टिश्यू पण दिसत आहेत आपल्याला, बोनची कॅव्हिटी दिसते. हा मांडीकडून आलेला हाड आहे आणि हे खाली पिंडरीचं हाड आहे, त्याचं नडगी, दॅट इज टिबिया आणि फिबुला, आणि हे वर जाणार हे फिमर हाड आहे. अशा पद्धतीने एक्सरे आपल्याला एवढा येणं अपेक्षित आहे. मग यानंतर डॉक्टर आपल्याला पुढील उपचार करायला रोग्यांना सोपं जातं. अशा दोन पद्धतीचे एक्सरे असतात. या पद्धतीने या डेस्कटॉपवर एक्सरे करतोय आपण. अशा दोन पद्धतीचे दोन एक्सरे असतात, एक अंटरियर आणि पोस्टरियर, आणि एक लॅटरल नावाचा एक एक्सरे असतो. हा, हे आपण त्याला लेफ्ट मार्कर लावलं, कारण डाव्या पायाचा एक्सरे केला आपण, म्हणून आपण डाव्या पायाचं लेफ्ट मार्कर लावलं इथे. आता आपण प्रिंट सजेस्ट करतो. आता इथून प्रिंट देणार आहेत आपण. हा, प्रिंट ऑप्शन असतं. प्रिंट ऑप्शन दिलं की आपण हे आपोआप प्रिंट जाईल तिकडे. हा, प्रिंट. हा, आता प्रिंट झाले पूर्णपणे. पेशंटला आता बाहेर बसायला सांगूया. आता तुम्ही थोड्या वेळ बाहेर बसून घ्या आणि तुम्हाला 15-1 मिनिटात तुम्हाला एक्सरे घेऊन जा आणि मग तो तुम्ही डॉक्टरांना दाखवा. चालेल. अशा पद्धतीने हा नी जॉईंट नावाचा एक्सरे आपण काढला जातो आणि त्याचा रिपोर्ट आपण थोड्या वेळाने देतो. कशासाठी? आणि हा नी जॉईंट एक्सरे, हा गुडघा दुखतोय त्याचा वारंवार, त्याला फोल्ड करता येत नाहीये, म्हणून हा त्याचा एक्सरे काढला जातोय. आणि केल्यानंतर त्याच्यात काय ऑस्टिओपेनिया आहे, ऑस्टिओपोरोसिस वाढलंय का, हे बघण्यासाठी डॉक्टर साहेब हा एक्सरे करत असतात. प्रामुख्याने महिलांमध्ये खूप मोठ्या प्रकारे हा आजार असतो, कारण ते अनेकदा त्यांना गुडघ्याचं वाकवणे, फोल्ड करणे असं करावं लागत असतं. म्हणून हा गुडघेदुखीचा त्रास महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो.
आणि महिला पेशंट हे गुडघ्याचे एक्सरे करायला फार जास्त असतात. नमस्कार.